अभ्यासत असताना विद्युत वाहक हा सरळ, अगोदर मी दाखवतो सरळ या पद्धतीने. आणि आता जो नियम आपल्याला अभ्यासायचा आहे, वेटोळाच्या आकारात आपण वाकवलेला आहे. माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल कुंडलाच्या आकारामध्ये, याला कॉईल टाईप आपण बनवलेला आहे. तर हे असं आपण जेव्हा बनवणार त्यावेळेला विद्युत धारा प्रवाहित केली तर चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा, चुंबकीय बलरेषा नेमक्या कशा असतील हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बाजूला तुम्हाला आकृती दिलेली आहे. त्या आकृतीच्या मदतीने ही परिपथाची जी रचना आहे, या परिपथाची रचना आपण अभ्यासणार अगोदर आणि त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो आपण अभ्यासणार आहे. या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे वेगवेगळे घटक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता ते काही परत परत सांगायची गरज नाही. परिपथची रचना तयार करण्यासाठी आपल्याला विविध साहित्य लागतात. ॲमीटर लागतं, कधी कधी व्होल्टमीटर लागतो, बॅटरी पण लागते, रेजिस्टन्स लागतात म्हणजे रोधक पदार्थ लागतात, आणि विद्युत वाहक तार सगळ्यात महत्वाची लागते. तर ही या पद्धतीची रचना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्र हो, काय दिसत असेल, ही थोडीशी ना कॉम्प्लिकेटेड वाटते आकृती, पण वाटते तेवढी अवघड नाहीये. ही खूपच सोपी आकृती आहे. या वेटोळ्यातून विद्युत धारा सुरू केली आपण. काय केली? विद्युत धारा आपण जर सुरू केली, या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहे, या ठिकाणी जर मी कनेक्ट केलं, बॅटरी कनेक्ट केली आणि विद्युत धारा जर आपण सुरू केली, तर वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी, प्रत्येक बिंदू म्हणजे बघा इथून सुरू होईल, तर या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होईल. काय निर्माण होतील? चुंबकीय बलरेषा. आता ह्या चुंबकीय बलरेषा तुम्हाला मी दाखवतो बघा, त्या नेमक्या कशा असतात. चुंबकीय बलरेषा या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत. तर त्या चुंबकीय बलरेषा नेमक्या कशा पद्धतीने आपल्याला निदर्शनास येतील ते आपण आता बघूया. ही आकृती तुम्हाला समोर दिसते. तर चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे आपण जसं जसं त्यापासून दूर जाऊ, चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातात. आता बघा या आकृतीमध्ये तुम्हाला समोर दिसत असेल वर्तुळे मोठे होत गेलेले आहेत. समकेंद्री वर्तुळे म्हणजे काय? एकच केंद्र असणारं वर्तुळ. तर या पद्धतीने ज्या वेळेला वेटोळ्यातून विद्युत धारा प्रवाहित होते, तर प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होतात, आणि जसं जसं आपण त्यापासून दूर जाऊ तसं तसं चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे आहेत ती मोठी होत जातात. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल, कारण हे सोपं आहे. म्हणजेच काय, सरळ विद्युत वाहक पदार्थ आणि त्याच वाहक पदार्थाचा आपण जर कॉईल बनवली तर ते आपल्याला वेगळं चुंबकीय क्षेत्र दाखवतं. आता या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय, दूर जाऊ त्याप्रमाणे बलरेषांची समकेंद्रीय वर्तुळे मोठी होत जातात, आता पाहिलं. आणि जसं जसं आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ, मध्यभागी बघा तर काय होईल, वर्तुळ इतके मोठे झालेले असेल, या ठिकाणी ब्ल्यू कलरचा बाण तुम्हाला दिसत आहे, की त्याचा कंस आपण सरळ रेषेने दाखवू शकतो. जसे जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ, मध्यभागी म्हणजे सिंपल बघा, हा भाग, या ठिकाणी आपण जसे येऊ तर सरळ त्याचा कंस सरळ रेषेने आपल्याला दाखवता येतो. या ठिकाणी तो बाण ब्लिंक होत आहे, त्या पद्धतीने तो सरळ रेषेने आपल्याला दाखवता येतो. आता यामध्येच चुंबकीय बलरेषा आपल्या हा जो कॉईल आहे, या कॉईल मध्ये P आणि Q या बिंदूपाशी दाखवलेले आहेत. ब्ल्यू कलरचे दोन बाण आहेत, पहिला बाण P आणि राईट साइडचा दुसरा बाण Q. आता बघा या चुंबकीय बलरेषा या आकृतीमध्ये दोन बिंदूपाशी दाखवलेल्या आहेत, पण त्याच ठिकाणी चुंबकीय बलरेषा प्रस्थापित होतात का, त्याच ठिकाणी निर्माण होतात का? तर नाही, वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील. आता वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी जर समजा चुंबकीय बलरेषा निर्माण होतील, तर
प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी आपल्याला चुंबकीय क्षेत्र दिसेल. ज्याप्रमाणे त्या वाहकाच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होतील, तर चुंबकीय क्षेत्र देखील त्या ठिकाणी निर्माण होणारच ना. सिंपल. तर त्या पद्धतीने हे आपल्या लक्षात आलं असेल की विद्युत वाहक तार त्याची जर आपण कॉईल बनवली तर चुंबकीय बलरेषा आणि चुंबकीय क्षेत्र हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित होतात किंवा वेगळ्या पद्धतीने निर्माण होतात. तुम्हाला समोर दिसत आहे की त्या बिंदूपासून कशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता एक टॉपिक कृती आपल्याला दिलेली आहे की बाबा उजव्या हाताचा जो अंगठाचा नियम आपण अभ्यासलेला आहे हे तुम्ही पहा आणि त्या नियमाचा वापर करा आणि चेक करायचं, तपासायचं आपल्याला काय की तारेच्या वेटोळ्यातील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो. मित्रो, का सहभागी असतो? कारण ही जी तार आहे ह्या तारेच्या प्रत्येक बिंदूमध्ये विद्युतधारा प्रवाहित होते. आता विद्युतधारा या प्रत्येक बिंदूमध्ये जर प्रवाहित होईल तर चुंबकीय बलरेषा प्रस्थापित होणारच ना. म्हणजेच काय, प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. त्यांचं डायरेक्शन एकच असतं. या आकृतीमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेला आहे, मागच्या जो आपण उजव्या हाताच्या अंगठाचा नियम अभ्यासलेला आहे त्याच्या आधारे आपल्याला हे चेक करायचं आहे, हे अभ्यासायचं आहे. ओके. आता याच टॉपिक मधला पुढचा जो भाग आहे तो आहे विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. यामधील की तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे, आता याच्यासाठी थोडंसं आपण मागे गेलोय बघा. आकृती 4.6. तुम्ही म्हणाल आकृती 4.6 कोणती? पान क्रमांक 52 वरील आकृती 4.6. त्या आकृतीच्या आधारे थोडासा हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही विद्युतधारेवरच अवलंबून असते. आता हे मागे आपण का गेलो? कारण 4.6 हा जो प्रयोग आपण केला होता, करून पहा असं आपल्याला सांगण्यात आलं होतं, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की 1 एम्पियर किंवा अधिक विद्युतधारा त्यामधून प्रवाहित होईल अशी तांब्याची तार वापरा. मग साधी गोष्ट आहे, जेवढी विद्युतधारा अधिक तेवढे चुंबकीय क्षेत्र अधिक. आणि ह्या प्रयोगाच्या शेवटी आपण हे अभ्यासलं होतं की 4.6 आकृती तुम्ही परत एकदा बघू शकता की त्यामध्ये जे एक उभा विद्युत वाहक तुम्हाला दाखवलेला आहे तो या ठिकाणी अधिक विद्युतधारा त्यामधून प्रवाहित होते आणि म्हणून याचा थोडासा टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्याचा अर्थ काय होईल? या आकृतीच्या बघा, पहिला आपण सरळ विद्युत वाहक हातामध्ये घेतला. ओके. आणि त्यानंतर वेटोळ्यामध्ये तारे कॉईल, एन म्हणजे नंबर ऑफ, म्हणजे असंख्य कॉईल जर तर काय होईल? एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र तयार होते, मागच्या प्रयोगात पाहिलं होतं आपण, एका वेटोळ्यामुळे जेवढे चुंबकीय क्षेत्र तयार होते त्याच्या n पट. n पट म्हणजे काय की n एवढे वेटे, n म्हणजे काय, अमर्यादित नंबर ऑफ, जेवढे आपण वेटोळे या ठिकाणी करू त्याच्या चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजेच काय की वेटोळे आणि विद्युतधारा त्यावर चुंबकीय क्षेत्र अवलंबून असतं आणि म्हणून त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होतं. हा भाग एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे जे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आहे
हे या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे नालकुंतल. याला मी नेहमी असंच म्हणतो कारण थोडा माझ्या आवडीचा तो शब्द आहे. नालकुंतल. नालकुंतल म्हणजे काही अशा संकल्पना आहेत ना, थोड्याशा समजायला कठीण वाटतात, पण दीज आर इंटरेस्टिंग वाटतात. मजा येते वाचताना, अभ्यासताना. तसा हा टॉपिक हे जे चौथं प्रकरण आहे ना, थोडंसं वाटतं आपल्याला तसं, पण ते जसं वाटतं तसं नाहीये. मन लावून केलं ना आपण, तसं आहे नालकुंतल. करंट इन सोलेनॉइड. आता मी सुरुवातीलाच अगदी आवरण आपल्या घरामध्ये जी ज्यातून विद्युत कव्हर असतं, कव्हर म्हणजेच काय, विद्युतरोधक आवरण म्हणजे विद्युतधारा प्रवाहित होत नाही. मग हे असतं पीव्हीसी, पॉलिव्हिनल. विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घ्यायची आपल्याला आणि बघा खाली तुम्हाला 3 त्या विद्युतरोधक आवरण असलेल्या तारा मी दाखवलेल्या आहेत. रेड, ब्लू अँड येलो. तर विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार करायची आहे. बघा या ठिकाणी बाजूला आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल, कॉईल गुंडाळलेल्या आहेत, वायर गुंडाळलेल्या आहे. मी गुंडाळून दाखवतो बघा. या पद्धतीने ते गुंडाळ. सिंपल आहे, आकृती अवघड वाटते पण ते तसं नाहीये. अवघड कधीही सोपं असतं, पण आपण जर स्वतःला बिझी ठेवलं तर. when you will busy you become busy, then each and every point is very very easy. या पद्धतीने गुंडाळलेली वायर आहे विद्युतरोधक आवरण असलेली, आणि हे आवरण असलेली तांब्याची तार यांची मालिका तयार करायची आहे. मालिका म्हणजे अनेक कॉईल असे गुंडाळणे, आणि अशी रचना ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याला नालकुंतल असे म्हटले जाते. आता आता काय करायचं माहितीये, मागच्या वेळेला एकच कॉईल घेतला हा, त्याच्या अगोदर हा सरळ विद्युत वाहक घेतला, नंतर एक कॉईल बनवलं, आणि त्या कॉईल नंतर आता बघा काय करायला सांगताय आपल्याला. अशा पद्धतीने वायर गुंडाळायची आहे. अशा पद्धतीने वायर गुंडाळल्यानंतर नेमकं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. नालकुंतल आता क्लिअर झालं असेल, काही कठीण नाहीये. नालकुंतल हे सिंपल आहे. नालकुंतलातून विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर निर्माण होणार चुंबकीय क्षेत्र, सरळ विद्युत वाहकातून ज्या वेळेला चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्यावेळेला त्याचं स्वरूप वेगळं असतं. वेटोळ्यातून ज्या वेळेला विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळेला त्याचं स्वरूप वेगळं असतं. आणि या ठिकाणी नालकुंतलातून विद्युतधारा जर आपण प्रवाहित केली तर त्याचं देखील स्वरूप वेगळं असेल. आहे की नाही? आहे ना मज्जा? मजा वाटते हे अभ्यासताना. तर 6वीच्या वर्गामध्ये चुंबक पट्टी, चुंबकाचे प्रकार माहिती आहेत, मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे. तर चुंबक पट्टीच्या सभोवताली बलरेषा जर आपण पाहिल्या असतील, त्या कशा तयार होतात? चुंबक पट्टीच्या चुंबकीय बलरेषा जशा तयार होतात तसं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, नालकुंतलामुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र आणि चुंबक पट्टीमुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र हे सारखं असतं. म्हणजेच नालकुंतळामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांचे सर्व गुणधर्म, सर्व म्हणतो मी, हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. गेले की नाही 6वीला? 6वीला किंवा 7वीला जे टॉपिक आपण अभ्यासत आहोत ना, बघा तुम्ही वाचलं असेल, कल्पना असेल किंवा नसेलही, आता तुम्ही करून घेऊ शकता. ते पुस्तक तुम्ही काढा. प्रत्येक प्रकरणामध्ये 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी प्रत्येक प्रकरणामध्ये मॅग्नेटचा अभ्यास आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये नेमकं कसं होतं, काय तयार होतं, हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजेच काय, चुंबक पट्टीमुळे ज्या चुंबकीय बलरेषा तयार होतात किंवा त्यांचे जे गुणधर्म असतात ते या ठिकाणी या नालकुंतलामध्ये देखील त्याप्रमाणेच चुंबकीय क्षेत्र आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीने हा गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासला, हा टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासला. आता तुमच्या हातामध्ये तुमच्या समोर ही जी आकृती तुम्हाला दिसत असेल त्याला 2 टोके आहेत. त्या वायरला 2 उघडी टोके आहेत. लाईक दिस तुम्ही बघत असाल. हे जे विद्युतरोधक आवरण असलेली वायर माझ्या हातामध्ये आहे ना, हे विद्युतरोधक आवरण असलेली जी वायर आहे
याला 2 टोके आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हे सरळ आहे. आता मी त्याचे नालकुंतल बनवतो बघा. 1 2 3 4 5 6 7 झालं नालकुंतल तयार. ओके. समजत असेल मित्र, हे खूप सोपं आहे. आणि याला आता 2 टोके, एक टोक दुसरं टोक. तर नालकुंतलाचे एक उघडे टोक आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा खाली. प्लस मायनस ज्या ठिकाणी दाखवलेलं आहे ते प्लस मायनस म्हणजे विद्युत घट त्या ठिकाणी जोडलेला आहे. तर ते 2 टोके विद्युत बॅटरीला जोडलेले आहेत. तर त्या ठिकाणी काय सांगितलेलं माहिती आहे? नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव. चुंबकीय उत्तर ध्रुव माहिती आहे? नॉर्थ पोल, मॅग्नेटिक नॉर्थ पोल. आणि दुसरं चुंबकीय दक्षिण ध्रुव, म्हणजे एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे कार्य करते, तर पहिले उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. आणि नालकुंतलाच्या आतमध्ये, आता त्या आकृतीमध्ये तर मी असं हात घालून दाखवू शकत नाही, परंतु हे बघा या ठिकाणी नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषाचे असतात. वरती तुम्हाला दिसत असेल की आतमध्ये काही बाण दाखवलेले आहेत तुम्हाला, त्या ज्या रेषा असतात त्या समांतर असतात किंवा समांतर रेषांच्या स्वरूपामध्ये त्या आपल्याला दिसून येतात. आता नंतरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे बघा ना, किती सोपं आहे बघा. हे सोपं असतं बघा सगळं, की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता, मागचं जे आपण पाहिलं की त्याचा नेमका अर्थ काय होतो बघा. चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीमध्ये, आतील पोकळी त्या आकृतीमध्ये कसं दाखवणार मी, त्याला मी दाखवतो या ठिकाणी बघा. नालकुंतल मधून विद्युतधारा प्रवाहित झाली की आतील पोकळी, हे बघा ही आतील पोकळी ना विद्यार्थी मित्र, किती सोपं आहे. आतील पोकळी सर्वत्र सारखीच असते. आता या ठिकाणी थोडस हे होत असेल, पण तुम्हाला समजलं असेल की आतील पोकळी म्हणजे नेमकं काय. तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. सर्वत्र सारखी असते म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो की नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असतात. एक समान म्हणजेच मध्ये जी विद्युतधारा आहे, चुंबकीय क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जर नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच चुंबकीय क्षेत्र असेल तर ते नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असतात. बाजूला तुम्हाला आकृती दाखवलेली आहे, चुंबकीय बलरेषा वरती दाखवलेल्या आहेत आणि नालकुंतल दाखवलेला आहे बघा, तो लाईक येलो कलरचा, आणि त्याला एक विद्युत घट देखील जोडलेला आहे. तर विद्युत घट जोडणं म्हणजे काय, त्यातून विद्युत धारा प्रवाहित करणं. तर या पद्धतीने मित्र हो, नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कशा पद्धतीचे असते हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे, खूप महत्वाचा आहे आणि एकदम सोपा आहे. चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. काय म्हटलं मी? चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणारे विद्युत सुवाहक पदार्थ असतात. हा का तुम्ही म्हणाल विद्युतधारा वाहून नेणारे कोणते पदार्थ असतात, या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहे विद्युत सुवाहक पदार्थ. तर विद्युतधारा ज्या वेळेला या वाहकामधून वाहते त्यावेळेला चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, सोपं. आणि ज्या वेळेला चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्यावेळेला त्या विद्युत वाहकावर काहीतरी बल प्रस्थापित होतं. लक्षात आलं? फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. प्रयोग करायचा आहे, सुरुवातीपासून प्रयोगच करत आहोत आपण. आता आपल्याला सांगितलं की करून पहा, करून पाहूया काय होतं नेमकं. साहित्य, प्रयोगासाठी साहित्य लागतं. हा चला, पहिलं साहित्य तांब्याची लवचिक तार. लवचिक म्हणजे जास्त हे नको, म्हणजे एकदम स्मूथ. दुसरं स्टँड, आकृतीमध्ये दिसत आहे मित्र, स्टँड शिवाय प्रयोग होणार नाही. आणि अत्यंत महत्वाचा पुढचा जो
आहे विद्युत घट. विद्युत घट नसेल तर मग काय होतं हे देखील आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि शेवटचं तुम्हाला दिसत असेल की प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालेचुंबक, नालाकाराचा तो आहे. तर त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचं जे चुंबकीय क्षेत्र आहे हे प्रबळ असलं पाहिजे. तर या ठिकाणी हे झाले साहित्य. आता याच साहित्याची रचना बघा तुम्ही पुढे. तुम्ही म्हणाल सर, प्रत्येक विज्ञानाचे जे साहित्य असतात त्या प्रत्येक साहित्याला एक एक चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. आता आपण ते पुढे बघूया की नेमका हा प्रयोग कसा आहे, त्याची रचना कशी आहे. हे 4 साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याची रचना बघा आता इथे दिसते बघा तुम्हाला. प्रत्यक्ष प्रयोग मी तुम्हाला ते सांगणार आहे हा, की नेमके मागच्या वस्तू कुठे कुठे तुम्हाला दिसतील. बघा खाली या. प्रत्यक्ष प्रयोग हे ज्या ठिकाणी दाखवलेलं आहे ना त्याच्यावरती ही जी बॅटरी आहे ती जोडलेली आहे. त्यानंतर वरती या. स्टँडला ना नालाकाराचा जो चुंबक आहे तो जोडलेला आहे, आपण आता पाहिलं. त्यानंतर त्या नाला आकृती जे चुंबक आहे त्याच्या मध्यभागी ना एक तार जोडलेली आहे. ती तार म्हणजे तांब्याची तार, पातळ तार, ती त्या ठिकाणी जोडलेली आहे. आणि त्यानंतर खाली प्लग की पण जोडलेली आहे, कारण प्लग की आपल्याला ऑन ऑफ करण्यासाठी लागणारच आहे. तर या पद्धतीने चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणारा विद्युत वाहकावर बल प्रस्थापित होतं, तर ते आपल्याला करायचं आहे. आता बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, परिपथ तयार केलं आहे. मागचे जे वैज्ञानिक साहित्य होते ते आपण एकत्र केले आणि या पद्धतीने रचना या ठिकाणी मित्र हो दाखवलेली आहे. पण एक हा प्रयोग करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांब्याची तार, लवचिक तार, ती लवचिक तार नाल चुंबकाच्या ध्रुवांमधून जाईल. उजव्या बाजूला खाली तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तांब्याची तार ती वरती जी दिसते ना ती ब्लॅक कलरची, ती तांब्याची तार आहे आणि हा नालाकृती चुंबक आहे. आता नालाकृती चुंबकाला 2 पोल असतात, एक नॉर्थ आणि एक साऊथ. तर आपल्याला दक्षता मात्र हे घ्यायची आहे की त्या 2 ध्रुवाच्या बरोबर मध्यभागातून ही तार जाईल आणि ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही रचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि ज्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळेला नेमकं त्यावर कसं बल प्रस्थापित होतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की स्विच ऑफ करा, बटन बंद करा, त्यावेळेला काय होईल बघा. बटन बंद केल्यावर काय होईल? अरे सिंपल आहे, तारेतून विद्युतधारा वाहणार नाही. आणि ज्या वेळेला तारेतून विद्युतधारा वाहत नाही, या ठिकाणी बाजूच्या प्रयोगामध्ये जे दाखवलेलं आहे, तारेतून ज्या वेळेला विद्युतधारा वाहत नाही तर ती जी तांब्याची पातळ तार आहे त्यावर काय परिणाम होतो तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यावेळेला तार सरळ राहते. आता हे ब्लिंक होईल, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल बघा की स्थिती ए, विद्युतधारा प्रवाहित नाही तर तांब्याची तार सरळ राहील. आणि ज्या वेळेला विद्युतधारा प्रवाहित होईल, किती इंटरेस्टिंग प्रयोग आहे हा, खूप मजेशीर आहे. प्रयोगशाळेमध्ये करताना ना खूप मजा येते. तर या ठिकाणी बघा विद्युतधारा सुरू केली आपण, लवचिक तार असते, कागदाला लंब तार आणि आतमध्ये जाणारे चुंबकीय क्षेत्र काय होईल माहितीये विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर? तेव्हा तार वाकते. सी आकृती बघा, सी मध्ये तुम्हाला रेखाचित्र दाखवलेलं आहे. त्या रेखाचित्रामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की सरळ ए मधली जी तार आहे ती थोडीशी विद्युतधारा प्रवाहित झाल्यानंतर थोडीशी उजव्या बाजूला वाकलेली आहे. म्हणजेच काय, विद्युतधारा प्रवाहित झाली की तांब्याची जी तार आहे त्याची स्थिती आपल्याला या ठिकाणी वेगळी दिसून येते. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे, आता बघा काय करणार, बॅटरीची टोकेच आपण बदलून, म्हणजेच काय करणार, विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर अशी जर केली तेव्हा देखील तार वागते. पण काय, बी प्रयोगाचं रेखाचित्र जे मधलं रेखाचित्र दिसतंय ना तुम्हाला, तर ते बी स्थितीमध्ये येते आणि तारेवरील बलाची दिशा
चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युत धारेच्या दिशांच्या लंब दिशेने या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. तर या पद्धतीने विद्युतधारा ज्या वेळेला वाहकातून प्रवाहित होत नाही त्यावेळेला त्या तारेची स्थिती आणि ज्या वेळेला विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळेला त्या तारेची स्थिती नेमकी कशी होते हे आपण पाहिलं. आता तुमच्या समोर बघा हा प्रयोग मी दाखवलेला आहे. तर चुंबकीय क्षेत्राची दिशा n कडून s कडे इकडे जे ब्ल्यू कलरचं जे स्क्वेअर आहे त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल n कडून s कडे चुंबकीय क्षेत्राची दिशा असते म्हणजेच h या ठिकाणी तुम्हाला बाण दाखवलेला आहे. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे ती नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे या प्रयोगामध्ये आपल्याला दिसून येते. तर या प्रमाणे हा जो प्रयोग आहे हा बघताना जेवढी मजा येईल तेवढी प्रत्यक्ष करताना देखील तेवढाच आनंद आपल्याला येईल आणि एक वेगळा अनुभव येईल. जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहकातून जाते, विद्युत वाहकातून जाते, आता लक्षात आलं असेल, क्लिअर झालं असेल, तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होतं, फोर्स अप्लाय होतं त्यावर. आणि मग काय, आताच पाहिलं आपण, विद्युतधारेची दिशा उलट केली तेव्हा देखील बलाची दिशा देखील उलट होते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र ज्या विद्युत धारा वाहून येणाऱ्या विद्युत वाहकावर ज्याप्रमाणे बल प्रस्थापित करतं त्याप्रमाणे आपण जर हे कनेक्शन्स थोडेसे वेगळे उलट सुलट केले तर त्याप्रमाणे त्या वाहकावर बल या ठिकाणी प्रस्थापित होत असते. आणि म्हणून हे नेमकं कसं होतं तर ते आपल्याला अभ्यासता येईल. चुंबक जर बरोबर उलट केला, आता उलट चुंबक कसा, बाजूची आकृती तुम्हाला दिसते बघा, नालाकृती चुंबक जोडलेला आहे, त्याचा पोल कसा आहे ते देखील तुम्ही बघा. आणि नंतरचा जो पोल आहे आता तुम्हाला दिसेल लगेच खाली, त्याचे जे दोन ध्रुव आहेत ते जर आपण उलट केले, बाजूच्या आकृतीमध्ये एन हे खाली आहे आणि एस हे वरती आहे. एन म्हणजे नॉर्थ पोल आणि एस म्हणजे साऊथ पोल. आता हे मी जे या ठिकाणी आणलेलं आहे, चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तर नेमकं आपल्याला या ठिकाणी काय निदर्शनास येईल हे आपल्या या प्रयोगाच्या आधारे आपल्याला लक्षात येत असेल. तर काय होईल नेमकं या प्रयोगाच्या माध्यमातून काय स्पष्ट होत असेल तर ते आपण आता बघूया. चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. क्लिअर झालं असेल, विद्युत वाहकावर बल प्रस्थापित होते ज्या वेळेला आपण त्यामधून विद्युतधारा प्रवाहित करतो. तर या बलाची दिशा म्हणतोय मी, ही या बलाची दिशा आहे ना, विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा. लक्षात आलं का? विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे या दोन गोष्टीवर या विद्युत वाहकावर निर्माण होणाऱ्या बलाची जी दिशा आहे जी चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामुळे होत असते ते या दोन गोष्टीवर अवलंबून असते. अजून एक गोष्ट स्पष्ट होते, ती कोणती? जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. आता हे बल नेमके सर्वात जास्त कसे असते हे थोडंसं तुम्ही करा. शक्य असेल ना हा प्रयोग घरी पण आपण करू शकतो, पण आपण साधी बॅटरी या ठिकाणी वापरणार आहोत. आणि हे आपल्या लक्षात येईल की चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला ज्या वेळेला विद्युतधारेची दिशा लंब असेल त्यावेळेला नेमकं ते कसं काम करेल. शेवटचा टॉपिक आपण आता बघणार आहोत, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. मागचा जो प्रयोग आपण पाहिला ना हा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. माझा हात बघा, डावा हात मी कसा जसं आकृतीत दाखवलाय ना तसा केलेला आहे. मागचा प्रयोग आपण पाहिला ना तर त्यामधला जो निष्कर्ष आहे, महत्वाचा निष्कर्ष आपण काढू शकतो. विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली, आत्ताच मी सांगितलं, आणि असं आढळलं की या बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस आहे आणि या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येतात, एका नियमामध्ये आपल्याला मांडता येतात. आणि यालाच आपण म्हणतो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. तर तो नियम जो आहे या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की
अंगठा जो आहे तो विद्युत वाहकावरील बल आपल्याला दर्शवतो. मधली जी तर्जनी हे बोट आहे हे बोट, तर ते चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. आणि हे जे मधलं बोट आहे, मधलंच बोट आहे ना? हो, मधलंच बोट आहे. ती विद्युत धारेची दिशा दर्शवतो, बरोबर? तर याप्रमाणे हा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा जो नियम आहे, हा नियम नेमकं काय आहे, तो कसा आहे, हे आपण आता बघूया. आपल्या डाव्या हाताचा अंगठा बघा, दिस इज माय लेफ्ट हँड थंब, तर्जनी, अँड दिस इज मिडल फिंगर, मधले बोट. आपल्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील, लंबच आहेत बघा. अंगठा या बोटाला लंब आहे आणि तर्जनीला हे मधलं बोट लंब आहे. असे ताठ धरावीत. करून बघताय का? हा, करून बघताय, मला वाटतं करताय तुम्ही. तर काय होतं बघा, तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल, ही तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल, नियम कसा पाठ करायचा बघा. आपल्या डाव्या हाताचा अंगठा, दिस इज अंगठा, तर्जनी, मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरावीत. झालं पाठ. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल, मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक असते. तर या पद्धतीने हा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम हे एकदम सोपं आहे. विद्युत वाहक तार, या ठिकाणी तुम्हाला बाण दाखवलेले आहे बघा, की नेमकं कसं होतं, की वरच्या दिशेने जो अंगठा आहे त्यामध्ये विद्युत वाहकावरील बल आपल्या लक्षात येते. खालचा जो आहे तर्जनी, ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि जो मिडल फिंगर आहे तो विद्युत धारेची दिशा आपल्याला या ठिकाणी दर्शवत असतो. तर या पद्धतीने हे जे ब्लिंक होते येलो कलर मध्ये, हा आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. तर या पद्धतीने आपण हे अभ्यासलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुढील वेळी आपण जेव्हा एकत्र येऊ त्यावेळेला अजून इंटरेस्टिंग भाग आहे, पुढे खूप मजेशीर भाग आहे. विद्युत चलित्र, इलेक्ट्रिक मोटर, विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे आपण अभ्यासणार आहोत. ओके. मगर सर, मगर सर, रेकॉर्डिंग बंद करा. आवाज येत नाही. मगर सर, आहात तुम्ही ऑनलाईन? हॅलो विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हा टॉपिक समजला? हो सर. व्यवस्थित समजला ना? हो सर.